नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आता दिवाळी येते, दिवाळीसाठी शंकरपाळी कशी करायची ते दाखवणार. एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत एक परफेक्ट प्रमाणात मी दाखवणार आहे. तर ही 1 वाटी साखर घेतली, त्याच वाटीने मी पाणी घेतले. साखर टाकली की तेच तूप ह्या वाटीने मी मोजून घेणार आहे आणि त्यात बसेल तेवढा मैदा. थोडंसं चवीसाठी मीठ आणि वेलची पावडर आहे. चला आपण आता त्याचं प्रमाण घेतलंय. आता आपण ते साखर आणि पाणी विरघळणार आहे. त्यासाठी आपण कढई तापायला ठेवू. भांड घेतलेले, त्यात आपण हे पाणी घेतले, ते पाणी टाकू. आपल्याला जास्त उकळी आणायची नाहीये, फक्त साखर विरघळण्यापुरतं आपण गरम करणार आहे. ही साखर टाकणार आहे. त्याच वाटेने आता हे तूप मोजून घेतले मी. हे साखर विरघळून घेऊ आपण. मी याच्यात पाणी टाकलंय. तुम्ही पाण्याच्या ऐवजी 1 कप दूध टाकते. भांड्यात जे पाणी घेतलं तेवढं दूध टाकलं तरी त्याची पण शंकरपाळी छान होते. तुम्ही दूध पण वापरू शकता ह्याच्यामध्ये. साखर विरघळेपर्यंत आपण हलवून घेणार आहे. बघा इथं आपली साखर विरघळून झालेली आहे. आपण जे तूप घेतलंय ते हे थंड झाले की हे तूप त्यात टाकणार आहे आपण. फक्त साखर विरघळून घेतली. जे तूप घेतलं होतं आपण ते पण ह्याच्यातच टाकणार आहे. आता हे आपण थंड करायला ठेवणार आहे. थंड झाले की मग मैदा घालून आपण मळून घेऊ. थंड झालेलं आहे तर आपण मैदा घालणार आहे. ज्या वाटीने आपण साखर, तूप आणि पाणी घेतलं त्या वाटीनेच आपल्याला याला 3 वाट्या मैदा बसेल. हा मैदा टाकून घ्यायचा ह्याच्यामध्ये. 1 वाटी. आता मी इथं अर्धा वाटीच घेते, लागला तर आपण घालू. 2.5 वाट्या मी मैदा घातला याच्यात. आता ह्याच्यात घालणार आहे थोडंसं मीठ. गोडे म्हणल्यावर थोडंसं मीठ लागेल. आणि थोडी वेलची पावडर घेतली. एकसारखं आपण जास्त हे नाही करायचं. हलक्या हाताने आपण हे मळून घेणार आहे. वाटलंच तर आपण राहिलेला मैदा टाकू, शक्यतो नाही लागणार. आपण जसं कणिक मळतो तसं अजिबात ह्याला मळून घ्यायचं नाही, कारण त्याच्यात ते लेयर असतात, ते निघत नाही मग जास्त. अशा हलका हाताने जे प्रमाण सांगितले ते अचूक प्रमाण आहे. त्या प्रमाणात छान शंकरपाळी होती. मला थोडासा मैदा लागेल. आपण अर्धी वाटी ठेवला होता, शक्यतो बघते अजून. जो राहिलेला मैदा आहे तो थोडासा अजून घालू याच्यामध्ये. बरोबर 3 वाट्या मैदा लागला.
ह्याला आताच लेअर सुटतात आहे म्हणून जास्त मळायचं नाही आपल्याला. ह्या पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलंय. जास्त मळलं नाही आहे. बघा ह्याचे आताच लेअर सुटतात आहे. त्याला आपण 5 मिनिटं मुरवत ठेवूया. 5 मिनिटांनी याला लाटूया. आता 10 मिनिटं झाले. आपण पीठ कसं झालं छान झालं पीठ आपलं. मी लाटून दाखवते इकडे. साईडला चिरा पडला तरी काही नाही, ते होतात नीट. लाटून लाटून घ्यायचं. शक्यतो जाडच ठेवा, लेअर छान सुटतात त्याला. ह्या पद्धतीने ह्याचे जाड कसे ठेवले ते बघा प्रमाण. पाडून घ्या. तुम्हाला शेप कसा लागतो तो बघा. हे चौकोनी किंवा असा लांबट पण करतात. मी चौकोनी घेते हा. छान पडते, चिटकत नाही, काही नाही, एकसारखे होतात ते. ह्या काढून घेऊ आपण. एकसारखे आणि ह्या पद्धतीने आपण सगळ्या लाटून घेऊ. चला, तिथे सगळ्या शंकरपाळ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत आणि छोट्या आकाराच्या घेतल्यात मी. इथं तेल पण तापायला ठेवलेलं आहे. तर आपण आता शंकरपाळी तळायला घेऊ. शंकरपाळी एकदम टाकायच्या नाही, एक टाकून बघायची तेल तापलं का नाही. अजून थांबावं लागेल. बघा आता इथं चांगलं तेल तापलं. आपण तेल तापले की नाही बघितले होते ना, ते असे वर यायला लागले म्हणजे आपलं तेल तापलंय. आता आपण याच्यामध्ये शंकरपाळ्या टाकून घेऊ. एकदम मंद आचेवर या शंकरपाळ्या तळायच्या. मोठा गॅस करायचा नाहीये. एकदा तेल तापून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा म्हणजे शंकरपाळी छान आतपर्यंत खुसखुशीत होते. खूप पण नाही टाकायचं, फक्त हे करायचं म्हणजे ते एकमेकाला चिटकत नाही, सुट्ट्या होतात. मंद आचेवरच घेतलं आपण हे.
बघा एकसारखं झालं. चिटकले नाही, विरघळत नाही आहे आणि लेप पण छान सुटतात आहे. तसे आत्ता सुटायला लागले, अजून तळून घ्यायचं. पण आपली शंकरपाळी तळून झालेली आहे, काढून. या पद्धतीने आपण सगळ्या शंकरपाळ्या तळून घेऊ. किती एकसारख्या झाल्या ते शंकरपाळ्या आणि लेअर पण छान सुटले त्याला. मला कसे लेअर सुटतात ते दाखवते. गरम आहे शंकरपाळी. अशा मंद आचेवरच तळून घ्यायचे आपण. या मोठा गॅस करायचा ना, त्याला उशीर लागतो, पण छान होता शंकरपाळ्या. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणून दाखवते कसे झाले ते. अजिबात तेलकट नाही, काही नाही होत. एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झाल्या.